हा. साधारण प्रथम मला आयोजकांचे खरंच मनापासून आभार मानायचे, कारण त्यांनी जे आज हे धाडस दाखवलं. शुक्रवारी दिवाळीच्या आधीच्या आठवड्यात फर्गसन महाविद्यालयाच्या समोर आशिष प्लाझा या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी, तेही शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता प्रत्येकाच्या वैयक्तिक अडीअडचणी समजून घेऊन, त्यांच्या कमिटमेंट समजून घेऊन, कोणाला कुठे जायचंय, कोणाला कुठे जायचंय, कोणाला तिला भेटायला जायचंय, कोणाला तिच्या वडिलांनाही भेटायला जायचंय, कोणाला सासूरवाडीला जायचंय, हे सगळी व्यवधानं सांभाळून आपण सगळेजण वेळेच्या आधी इथे आला. आणि हा सगळा जो कार्यक्रम आहे आणि हे धाडस करण्याचं जे आयोजकांनी शिवधनुष्य खऱ्या अर्थाने केले, त्याच्या अर्थी आपण सगळ्यांनी, म्हणजे आता इथे सगळे स्पर्धक आणि प्रेक्षक, तुम्ही दोघे जण इथे बसलेले आहात, तुम्ही सगळ्यांनी मिळून मला वाटतं की आयोजकांचे मनापासून टाळ्या वाजवून खरं मी आता आजच्या या कार्यक्रमाच्या देखील त्यांनी आता गेल्या 2 दिवस पूर्वी मला आयोजकांकडनं, म्हणजे तुमच्या सत्यजित दादाकडनं आणि वंदनाताईंकडनं मला फोन आला की प्रसाद असा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तुला करायचं. आदेश होता तो, थोडक्यात विनंती नव्हती, तो आदेश होता. आणि मग मी थेट सांगितलं की करतोय म्हणून, कारण काय की आपल्याला आदेश कोण करते हेही महत्वाचं असतं. उद्देश हाच आहे की कार्यक्रम हा हसत खेळत व्हावा आणि हा फक्त मोनोलॉग न ठेवता तो डायलॉग व्हावा, या उद्देशानेच कदाचित त्यांनी मला ही संधी दिली. आणि त्यांनाही बहुतेक कळलं असेल की आज शुक्रवारी, आज घरून काम करणार, दिवसभर याला फारसं बायको घरी असताना बोलण्याची संधी मिळणार नाही, इथे कदाचित त्याला संधी मिळेल. 70 तास पूर्ण करायचे असा एक त्याच्या पाठीमागे उद्देश असण्याचं एक भाकीत मी करू शकतो. कथा बाय स्नेहल बाकरे आणि जलकार स्टुडिओ आयोजित कथा अभिवाचन स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी प्रसाद भारदे. आजच्या या कार्यक्रमाचं खरं तर तुमच्या आणि बक्षिसांच्या मध्ये खरं तर मी येणं अपेक्षित नाही आणि परीक्षक आणि तुमच्यामध्येही मी येणं अपेक्षित नाही, पण एक धागा मध्ये जोडण्यासाठी आवश्यक असतो, ती जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि अशी आशा आणि अपेक्षा करतो की तुम्ही शांतपणे मला ऐकून घ्याल. कदाचित तुमच्याकडे पुढचा पर्याय नसल्या कारणाने तुम्ही तेही सहन कराल. तर जास्त वेळ न दवडता आपण प्रत्यक्ष कार्यक्रमाला इथे सुरुवात करूया. कथा म्हटलं की त्याला काळाचं असं कुठलंच बंधन नसतं. वेळ बदलते, स्थान बदलते, स्थलकाल सापेक्ष बुद्धीने प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्याला जे उमगलंय, सुचलंय, जे ऐकलंय, जे वाचलंय, ते दुसऱ्याला सांगण्याचा कुठेतरी कसा तरी प्रयत्न करत असतो. माध्यम बदलतात. जसं की 80च्या दशकामध्ये जेव्हा टेलिव्हिजन, दूरदर्शन हा आल्यानंतर कार्यक्रमांचं स्वरूप तिथे सुरू झालं आणि मग तिथे कथाबाह्य कार्यक्रम हेही सुरू झाले. त्याच्या आधीच्या पिढीमध्ये, आमच्या लहानपणी, मी काय फार म्हातारा नाहीये, करायला जाऊन होता, आमच्या आजीकडनं आम्ही कथा ऐकल्या, गोष्टी ऐकल्या. त्याच गोष्टी पुढे कालानुरूप वेगवेगळ्या पद्धतीने लोक व्यक्त करायला लागले. मग त्याचं स्वरूप बदलत हळूहळू त्या ऑडिओ स्वरूपात आल्या. आणि हाच खटाटोप सत्यजित दादा, त्याच्यानंतर वंदनाताई, शीतल जोशी आणि विशेष म्हणजे स्नेहलजी यांनी हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला की ह्या कथा आपण ऑडिओ स्वरूपात आणल्या तर किती बरं होईल. अर्थात आपल्या सगळ्यांना माहितीये की पुस्तकाचं पहिलं पान उलटल्यानंतरचा तो पानाचा सुगंध जो आपल्याला आवडतो आणि त्या सुगंधाच्या आशेने आणि त्या दिशेने आपण प्रवास करत करत त्या पुस्तकाचं वाचन करतो. तसंच आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला पुस्तकं वाचायला कदाचित वेळ मिळत नसेल, कारण आपलं लाईफ जितकं फास्ट झालेलं आहे त्या ह्याच्यामध्ये आपल्याला वेळ मिळत नसेल आणि त्याच्यातनंही आपल्या वाचनाची, ऐकण्याची गोडी ही आपल्याला जपण्यासाठी म्हणून आपण एक माध्यम निवडलं, ते म्हणजे ऑडिओ. मला वाटतंय त्याच निमित्ताने
कथा अभिवाचन स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ. मी थेट वितरण समारंभ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला कारण तुम्ही सगळ्यांनी ती मेहनत घेतली. आणि आता खरं तर मला का कोणासोबत मला फार असं हे वाटायला लागलं की मी ते रिझल्ट अनाऊन्स करावे, पण मला आता तो हे आयोजकांनी जे सांगितले त्या फॉर्मॅटने जायला लागला. माझ्याकडे रिझल्ट आहे इथे, पण मी आता काही सांगणार नाही तुम्हाला. आणि उगाच मी आता वंदना देवकरच म्हटलं की मला का कोणासोबत अशी एक ती फार गुरगुर मनाला लागून राहिली की जेव्हा डावीकडे बघितलं त्या ट्रॉफीज बघितल्यानंतर असं वाटलं की आपणही करायला हरकत नव्हतं काय. पण आता असो, पुढच्या जरा थोडस याचं थोडस जरा वशीला काही लावता आला तर न वशीला. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आपल्याला मान्यवर पाहुणे लाभलेले त्यापैकी संजयजी डोळे, मी संजयजींना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावरती यावं. तसंच राजीवजी बावडेकर यांना मी विनंती करतो की आपण ही व्यासपीठावरती यावं. कृपया व्यासपीठावरती या. काय हल्ली खुर्च्यांसाठी भांडणं होतात, तिथे वेगळी परिस्थिती. खुर्चीवर बसवण्यासाठी म्हणून आग्रह चालला. मी श्री सत्यजित बंगू यांना विनंती करतो की त्यांनी दळवी काकांचा सत्कार या ठिकाणी करावा. गुलाबाचं महत्व काय आहे ते आता कळलं. यानंतर मी वंदना त्यांना विनंती करेन की त्यांनी स्नेहलजी बाकरे यांचा सत्कार या ठिकाणी करावा. यानंतर मी पुन्हा सतीशदाला विनंती करतो की त्यांनी संजयजींचा सत्कार या ठिकाणी करावा. आणि तसंच तुम्ही आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष श्री राजीवजी बावडेकर यांचा सन्मान या ठिकाणी करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर मी शीतल मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी तनुजाजी न्हाणे यांचा सन्मान या ठिकाणी. अर्थात बक्षीस समारंभ म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या पोटामध्ये गोळा असतो. वयाची बंधनं, वयाची मर्यादा याला अजिबात नसते. साठीतला माणूसही तितकाच उत्साही आणि आनंदी आणि थोडासा टेन्स झालेला असतं की मला कुठलं बक्षीस मिळणार. त्याच्यामुळे कोणाला बक्षीस मिळालंय हे मला माहिती जरी असलं तरी मला आता माहिती नाही आणि माहिती असूनही मी सांगणार नाही. पण ही सगळी स्पर्धा घेण्याच्या पाठीमागे नक्की काय उद्देश होता, याच्या पाठीमागे किती जणांची मेहनत याच्या पाठीमागे लागली याबद्दल माझ्यासह आपण सगळेजण नक्कीच उत्सुक असाल. कारण स्पर्धा म्हटली की तेवढ्या एंट्री झाल्या, त्याचं सिंक्रोनायझेशन करणं झालं, त्या ऐकणं हे जास्त महत्वाचं आहे. हल्ली कोणीच कोणाचं ऐकत नाही, पण या गोष्टी ऐकणं, त्याचं परीक्षण योग्य परीक्षकांकडनं करून घेणं, त्यांची मतं जाणून घेणं आणि हे सगळं करून त्याच्यातनं निकाल लावणं हे खूप जिगरीचं काम होतं. मला वाटतंय या सगळ्या पाठीमागे ज्यांचा ब्रेन आहे खऱ्या अर्थाने ते 3-4 नाही अनेक जणांचे ब्रेन आहे, पण प्रातिनिधिक स्वरूपात मला वाटतं सतीश दादा मी विनंती करतो की माहिती त्याबद्दलची सांगा. नमस्कार, ऐकू येतंय? व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि
उपस्थित स्पर्धक, प्रेक्षक आणि इतरही त्यांच्यासोबत राणे मॅडम देखील तिथे दिसतात, त्याही आयोजकांमधल्याच एक आहेत. मी ऍक्च्युली स्पर्धेबद्दल फारसं नाही सांगत. स्पर्धेबद्दल स्पंदनाताई, शीतलताई बोलतीलच, पण अगदी थोडक्यात, कारण राजूजी तुम्ही पण आहात, एक थोडं संजय डोळे एक याच्यातले एक इन्स्ट्रुमेंटल भाग आहे. प्रकाशनाची मोठी परंपरा असलेली ऑक्सफर्ड संस्थेत दळवी काका होते आणि त्यांनी साहित्याची नाळ आमच्यापर्यंत आणून जोडली. तनुजा राहणे साहित्य आणि व्हॉइस या दोन्ही क्षेत्रात आणि मुळात इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. त्यामुळे एक वेगळंच करिअर की इलेक्ट्रिकल कडे न जाता किंवा त्या परिस्थितीनुसार पण एक प्रोफेशनलिझम इन व्हॉइस ओव्हर इंडस्ट्री असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर मोजकी नाव येतात, त्याच्यात तुम्ही येता. अभिनेता घडण्याची जी प्रोसेस असते त्याच्यात कुठेतरी व्हॉइसचा स्ट्रगल, लिखाणाचा स्ट्रगल, त्याच्यानंतर नाटकापर्यंत मी पोहोचलो, मग पुढे आलो, असं एक इंटरेस्टिंग स्ट्रगल असतो. तर राजू बावडेकरांचा एक अर्लियर पोर्शन आणि त्याच्यानंतर एक सक्सेसकडे जाणारी व्यक्ती म्हणून आपल्याला काही चांगली इनपुट्स मिळतील, हाही त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि डोळे सरांनी सांगितलंच की एक संवेदनशील व्यक्ती कशी घडत जाते, त्यामुळे राजू बावडेकर सर यांना मुद्दाम आमंत्रण केलं इथे. डोळे सरांच्या बद्दल बोलायचं तर काही जण येतात, आम्हाला 2 फेसेस पण दिसतात जे स्टुडिओत रेग्युलर येतात. तर प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये एक प्रगल्भ ब्रेन आपल्याला सपोर्ट करणारा असतो. तर तसं त्यांचं ते अनुभवातून आलेलं ज्ञान आम्हाला सतत मिळत राहतं आणि प्रॅक्टिकल लेवलला असतं, ते थेरी नसते त्यातनं. शीतल, स्नेहल, आता यांच्यापासूनच या ब्लॉक टू ब्लॉकची सुरुवात झाली, कारण त्यांनी काही लिखाण केलं, मग ते लिखाण अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे यावं असा त्यांचा उद्देश होता आणि त्याच्यातून एक नवोदित लेखिका घडली. स्नेहस्पंदन नावाचं त्यांचं पुस्तक तयार झालं आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनातून ब्लॉक टू ब्लॉक या संकल्पनेकडे आम्ही आलो. तर त्याचं जे बीज होतं ते त्यांच्या कुठेतरी विचारांमध्ये होतं की मी लिहायला लागले, मी एका प्रचलित माध्यमाकडे आले, पण सर्वच जण या माध्यमाकडे येतात का? बरेच जण सोशल मीडियावरती व्यक्त होतात आणि तिथेच थांबतात. आणि नॅचरल आहे, आता सध्या सोशल मीडियावरतीच जास्त व्यक्त होण्याची चलती आहे, पण तिथून इकडे यायचं का असा विचार करत 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 मग मनातला ब्लॉक काढायचा आणि ब्लॉक कडे यायचं असा एक विचार निर्माण झाला आणि त्याच्यातून ब्लॉक ते ब्लॉक हा मंच तयार झाला. हा सर्व नवोदितांसाठी एक ओपन प्लॅटफॉर्म स्वरूपात पुढे आला आणि नुसतंच एक ऍक्टिव्हिटी नाही तर मला वाटतं बरीच ऑडिओ बुक्सची प्रकाशनं झालेली आहेत. त्याच्यानंतर आपण ज्याला सांस्कृतिक ऊर्जा केंद्र म्हणतो ती आपली ग्रंथालय, त्यांची सध्याची परिस्थिती पाहता ती अगदीच म्हणजे काय फारसं न बोलण्यासारखं आहे. ओसाड पडत चाललेल्या इमारती आहेत त्या, परंतु नगर विकासचं जे आपलं ग्रंथालय आहे तिथे, नगर वाचनचं, तिथे ग्रंथालयांवरती एक परिसंवाद अतिशय उद्बोधक असा तो झाला. प्रसाद त्यावेळेला सूत्रसंचालनावर होता आणि तो देखील खूप चांगल्या पद्धतीने अप्रिशिएट झाला. तोही या ब्लॉक टू ब्लॉक मंचाने केला. त्याच्यानंतर विचार असा झाला की आपण ऑडिओ बुक्स त्यांचं प्रकाशन, काही डिजिटल प्रिंट, त्यानंतर मला वाटतं राणे मॅडमचं पुस्तक घेतलं गेलं, त्याच्यावर ते संस्कार झाले सर्व. अशा पद्धतीने मी पुढे जात असताना विचार आला की व्हॉइस ओव्हर म्हणजे जिथे आपण संवादातून हे व्यक्त करतोय त्या संदर्भात काही वैज्ञानिक पद्धतीने आणि स्टँडर्डाइज पद्धतीने काही शिक्षण देता येईल का असा विचार झाल्यानंतर, कारण खूप सारे कोर्सेस उपलब्ध असतात आहेत पण त्याच्या फीज आणि एकंदरीत ड्युरेशन वगैरे हे बरंच मोठं प्रस्त आहे. पण याला इंट्रोडक्टरी स्वरूपातून मग टप्प्याटप्प्याने स्टँडर्डाइज करत जाता येईल का असा विचार झाला आणि ब्लॉक टू ब्लॉकनी ह्याच ठिकाणी एक वर्कशॉप घेतला. त्याचं नाव होतं ऑडिओ मास्टर्स वर्कशॉप. भरपूर प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यातून एक इंट्रोडक्टरी कोर्स सुरू झाला. त्या कोर्समध्ये ऑडिओ इंडस्ट्री, आज प्रसाद भारती इथे, प्रसाद मिराजदार इथे नाहीये,
ते खूप इन्स्ट्रुमेंटेड होते त्या पूर्ण प्रोसेसमध्ये. तर त्यानिमित्ताने तो एक छोटा इंट्रोडक्टरी कोर्स सुरू झाला आणि हळूहळू आम्ही पुढे येत चाललो. कोर्स मधून जसे जसे काही स्टुडंट्स समजून घेऊन पुढे पुढे यायला लागले आणि तेही इंडिपेंडेंटली कार्यक्रम करायला लागले, तेव्हा लक्षात आलं की कुठेतरी आपण बरोबर धागा पकडलेला आहे. मग विचार असा झाला की याला पुढे कसं न्यायचं, तर आपण काहीतरी स्पर्धा घेतली पाहिजे. मग त्याच्यातून ह्या स्पर्धेच्या विचारांचा उगम झाला आणि आता आपण जवळजवळ 75च्या जवळपास एंट्रीज आपल्याला आल्या होत्या या आदिवासी स्पर्धेत. आणि महाराष्ट्र बाहेरून प्रतिसाद आहे, परदेशातूनही प्रतिसाद मिळाला. म्हणजे एकंदरीत कल्पना आवडलेली आहे असं लक्षात आलं. या स्पर्धेबद्दल शीतल जोशी सविस्तर बोलतीलच, कारण खूप ऍक्टिव्हली त्यांनी काम दोघींनी केलेलं आहे, वंदना ताई आणि त्यांनी. मी फक्त थोडक्यामध्ये इथून पुढे ब्लॉक टू ब्लॉकचा प्रवास काय अपेक्षित आहे अगदी थोडक्यात मांडतो आणि मग पुन्हा प्रसादला मी माईक देतो. आजच दुपारी स्टुडिओशी कनेक्टेड पुण्यातली वन ऑफ द टॉप इकॉलॉजिस्ट म्हणू शकतो मृणालिनी बनारस, अतिशय संवेदनशील लेखिका आहे, खूप सुंदर लिहिते, पर्यावरण शास्त्राचा मोठा अभ्यास आणि साहित्य, आणि या दोन्हीला जोडलंय तिने. तर तिचा फोन आला होता, ती आज येऊ शकणार नाही असं म्हणाली, आणि त्या फोनवरती तिने खूप एक सुंदर गोष्ट सांगितली की जेव्हा हातात आपण पेन घेऊन कागदावरती लिहायला सुरुवात करतो तेव्हा आपण जरा थोडा जास्त विचार करतो. तसं जेव्हा माईक समोर तुम्ही येता तेव्हा किंवा स्टुडिओत तुम्ही येता तेव्हा तुम्ही संवाद साधण्याच्या दृष्टीने थोडा जास्त विचार करायला लागता. म्हणजेच जबाबदारीने तुम्ही लिखाण करता किंवा जबाबदारीने संवाद साधता, जबाबदारीने सादरीकरण करता. ही जी प्रोसेस आहे ही सोशल मीडियात व्यक्त करताना होत नाही. त्यासाठी जी प्रचलित माध्यम आहेत, लेख लिहिणे, कथा लिहिणे, कुठल्याही प्रकारचे साहित्य मांडणे, मग ते मल्टीडिसिप्लिनरी असू शकते, अनेक विषय आहेत. तर ते जे साहित्य मांडायला लिहायला आपण सुरुवात करतो, कागद पेन घेऊन सुरुवात करतो किंवा तुम्ही या डिजिटल माध्यमात बोलायला सुरुवात करता, तेव्हा जास्त विचार करून जास्त जबाबदारीने आपण मांडायला सुरुवात करतो. ती प्रोसेस घडायला पाहिजे, आणि ती प्रोसेस घडण्याच्यासाठी अशा प्रकारचं प्लॅटफॉर्म पुढे यायला हवं. याच्यात व्यक्त व्हायला काहीतरी माध्यम असावं, नुसतंच सोशल मीडिया नसावा. कारण जबाबदारीने जेव्हा तुम्ही लिहिता किंवा बोलता तेव्हा नॅचरली त्याचा दर्जा वाढतो. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ते थोडं दर्जेदार साहित्य असतं, कारण तिथे जास्त विचार झालेला असतो मांडताना. मग दर्जेदार साहित्य जर निर्माण व्हायला लागलं सतत, आणि तेव्हा येऊ दे सोशल मीडियामध्ये, ते लोकांपर्यंत येऊ दे, तर तेव्हा वाचणारा वाचक, ऐकणारा श्रोता हा दर्जेदार साहित्याकडे वळायला लागतो. आणि जेव्हा तो दर्जेदार साहित्याकडे वळतो तेव्हा एक समतोल समाजाकडे आपण जायला लागतो. आणि समतोल समाजाला किंमत असते, समतोल समाज प्रगती करतो. बरोबर त्याच्या विरुद्ध आता आपण पाहतोय. आणि म्हणून साहित्याचं महत्व काय आहे हे मी सांगायचा प्रयत्न केला की व्यक्त व्हा, आणि ह्या प्रचलित माध्यमांच्याकडे येऊन व्यक्त व्हा. येणाऱ्या काळात डिजिटल व्हॉइसिंग हे प्रत्येकालाच लागणार आहे. आपल्याला ते लाईफ स्किलच होत चाललंय. व्हॉइस ओव्हर नुसतं राहिलं नाहीये, मला नेहमी बोलताना देखील शिकलं पाहिजे. तर ह्या दृष्टीने, आणि ते जे भान त्यामुळे निर्माण होतं, ती जबाबदारीची जाणीव होते, आपण बॅलन्स्ड होतो, आपले विचार बॅलन्स्ड होतात, आणि जे बाहेर साहित्य पडतं त्या निमित्ताने ते जास्त जबाबदारीपूर्वक आलेलं असल्यामुळे वाचणाऱ्याला दर्जेदार साहित्य मिळतं, ऐकणाऱ्याला ते मिळतं. आणि अशी प्रोसेस ती सुरू झाली की समाजात आपलं कॉन्ट्रीब्युशन चांगलं जाऊ शकतं समाज निर्मितीमध्ये. तर ब्लॉक ते ब्लॉक सारख्या मंचाने, कारण आज तुम्हाला सगळ्यांना मी गृहीत धरतो याच्यात, तुम्ही सगळे इथे आलेला आहात, त्यानिमित्ताने जोडले गेला, तर एका कथेवरती नका अवलंबून राहून सतत सादरीकरण करत राहा, जेणेकरून आपण कुठेतरी आत्ताचा जो इम्बॅलन्स समाजात झाला त्याला कुठेतरी कॉन्ट्रीब्युट करूया, थोडं बॅलन्स करता त्या साहित्याच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया. आणि ब्लॉक ते ब्लॉकची पुढची वाटचाल ही तशी असावी अशी अपेक्षा मी या मंचावरती व्यक्त करतो.
आणि माझे 2 शब्द इथे थांबवतो. नावाप्रमाणे सत्यवचन बरोबर सत्य. आणि एक आवर्जून गोष्ट सांगायला नक्की आवडेल की ब्लॉक ते ब्लॉक या संकल्पनेतून जे जे कार्यक्रम होतात किंवा जे झालेत यापूर्वी पुणे नगर वाचनालयाचा जो कार्यक्रम झाला खऱ्या अर्थाने इतकं समृद्ध आणि इतका काय म्हणतो आपण सांस्कृतिक दृष्ट्या साहित्यिक दृष्ट्या इतका श्रीमंत असलेला कार्यक्रम तो पहिला मी अनुभवला. कारण आजूबाजूला भोवती सगळीकडे पुस्तकं आणि मध्ये कार्यक्रम चालू. ही श्रीमंती फार जणांच्या नशिबात येत नाही. सुदैवाने मी आणि त्यावेळेस सगळे जे काही कार्यक्रमाला होते त्यांच्या नशिबात ती आहे. सतीश दादांनी जसं उल्लेख केला की साहित्याचा सहवास तुम्हाला घडत राहावा, व्यक्त व्हा. ज्या पद्धतीने तुम्ही व्यक्त होत आहे ती तुमची पद्धत कदाचित वेगळी असेल पण व्यक्त होत राहा. आणि याचाच एक छोटासा अनुभव मध्यंतरीच्या एका कार्यक्रमात आला. लोकसत्तानी मध्ये संत संगती या विषयावरती एक त्यांनी एक कॉफी टेबल बुक त्यांनी प्रसिद्ध केलं की ज्याचं सुदैवाने मीच त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालक होतो, ज्याला गोपद देगलूरकर आणि अरुणाताई डेरे आणि पुढे वीणादेव अशा महाविभूतींच्या समोर तो कार्यक्रम झाला. संत साहित्यांनी केलेली ती जी काय फिक्स डिपॉझिट आहे त्या डिपॉझिटच्या व्याजावरती आपण आतापर्यंत जगतोय. म्हणजे खरं तर ज्ञानेश्वर माऊलींनी त्यावेळेस ज्ञानेश्वरी लिहिल्याच्या नंतर आता फक्त काय तर देवत्व मला प्राप्त व्हायचं आणि ते देवत्व प्राप्त होणार हे माहिती असूनही त्यांनी देहत्याग केला, समाधी घेतली. हे फक्त ज्ञानेश्वर माऊलीच करू शकतात. आणि त्यांनी लिहिलेले साहित्य हे आजही आपल्याला आपण वाचायला लागल्यानंतर आपल्याला थेट तिथपर्यंत घेऊन जातात. जशी ती परंपरा आहे, वारीची परंपरा आहे की इथून एकदा वारकरी निघाला की तो थेट त्या पांडुरंगाच्या आसेने त्याला त्याच्या दर्शनासाठी म्हणून त्याची तार जोडली जाते आणि त्याच उद्देशाने तो पुढे चालत जातो. मला वाटतं ही तशीच एक वारी आणि तशीच एक पताका सतीश दादा आणि झंकार स्टुडिओनी आणि स्नेहलजींनी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्या सगळ्यामध्ये आपण वारकरी आहोत आणि ही वारीची परंपरा पुढे अखंडपणे नक्की चालू राहील अशी आशा व्यक्त करतो. यानंतर मी शीतलजींना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेच्या बाबत आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. व्यासपीठावरचे मान्यवर आणि सर्व श्रोते, स्पर्धक, विजेते, मला कल्पना आहे की प्रत्येकाला खूप उत्सुकता आहे विजेते कोण आहेत आणि पुढे काय होणार याची. मी थोडक्यात सांगते. काही महिन्यांपूर्वी आम्ही ऑडिओ मास्टर वर्कशॉप सुरू केला. सत्यजित सरांनी आता सांगितलं. त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की आमच्याकडे येणारे जेवढे स्टुडंट्स होते प्रत्येकाचा कल कथा अभिवाचनाकडे हा खूप होता. 5-6 बॅचेस झाल्या. पुढच्या बॅचेस लवकरच सुरू होणार आहेत दिवाळीनंतर. त्याच्यानंतर आम्हाला अशी कल्पना मनात आली, स्नेहल आणि सत्यजित यांच्या मनात अशी कल्पना आली की आपण हा जो कथा अभिवाचन करण्याचा गुण आहे त्याच्यासाठी काही वेगळं करायचं का, एखादी स्पर्धा आयोजित करायची का. त्या विचाराला आम्ही लगेच मूर्त स्वरूप दिलं. कथेचे नियम, अभिवाचनाचे नियम आम्ही सेट केले. तुम्हाला सर्वांना लक्षात असेल तर या कथा अभिवाचनाचं एक नाव होतं, आगळी वेगळी कथा अभिवाचन स्पर्धा. तरी आगळी वेगळी अशी का वाटली तुम्हाला? याचं कारण आहे, पहिली आमची त्याच्याला मी कंडिशन म्हणण्यापेक्षा आम्ही एक असं एनकरेज केलं होतं सगळ्यांना की स्वलिखित कथा असावी. त्याच्या मागचा हेतू हा होता की लिहिते व्हा. आपल्याकडे रिटन फॉर्मॅटमध्ये कथा खूप असतात, पण जेव्हा आपण स्वतः कथा लिहितो, व्यक्त होतो, त्याचं रूप बदलतं. स्वलिखित कथा आमच्याकडे खूप आल्या. त्या कशा आल्या, त्याचा दर्जा कसा होता हे परीक्षक आपल्याला सांगतीलच. दुसरी आम्ही एक त्याच्यामध्ये सगळ्यांना मुभा अशी दिली होती की तंत्राचा वापर केला तरी चालेल. मला वाटतं ही पहिली
कथा अभिवाचन स्पर्धा असावी की जिथे तंत्राचा वापर केला तरी चालेल असं आम्ही बोललो होतो. याचं कारण काय की बऱ्याच वेळेला असं होतं की आपण कथा घरामध्ये रेकॉर्ड करतो, बॅकग्राऊंड नॉईज असतो, तो नॉईज कसा काढायचा त्याच्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन वापरू शकता. जर तुम्हाला वाटलं की नाही मला स्टुडिओत जाऊन रेकॉर्ड करायचे तर तुम्ही स्टुडिओचा वापर करू शकता. त्याच्यातला तिसरा अजून एक महत्वाचा भाग असा आहे की जिंकलेल्या पहिल्या 3 कथा या यंदाच्या ऑडिओ दिवाळी अंकामध्ये आम्ही त्याचे ऑडिओज घेणार आहोत. सो अशा या कारणांमुळे ही अभिवाचन स्पर्धा ही आगळी वेगळी झाली. आणि महत्वाची अजून एक गोष्ट म्हणजे आम्हाला 3 अतिशय दिग्गज परीक्षक लाभले. 70 ते 75 कथा ऐकायच्या, तुम्ही पाठवलेल्या PDF त्याही वाचायच्या आणि त्याच्यावरून निकाल लावायचे. मला वाटतं हे काही काम सोपं नाहीये. सो परीक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. लवकरच आपल्या सर्वांच्या समोर अभिवाचनाचा कथा अभिवाचन स्पर्धेचा निकाल येईल. मी प्रसादना विनंती करते की पुढे सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी घ्यावी. धन्यवाद. सगळेजण हेच करतात ना, उत्सुकता ताणून ठेवायची आणि पुढे तोफीची दोंडी मला देऊन टाकायची. असो, आपण यानंतर आता परीक्षकांचं मनोगत या ठिकाणी ऐकूयात. कारण इतक्या कथा ऐकायच्या आणि त्याच्यातनं जे उत्तम आहे ते आपल्या समोर सादर करायचं. त्याच्यासाठी तुम्ही पेपर घेऊन मोकळे होता, परीक्षकांचा कस लागतो. तर मला वाटतं मी सुरुवातीला तनुजा मॅडमना विनंती करतो की त्यांनी मनोगत. धन्यवाद प्रसाद. आणि तू जी तुझी भूमिका मगाशी सांगितलीस की जोडतोयस तू, ते फार उत्तम पद्धतीने जोडतोयस आणि असाच धागा धागा अखंड जोडत जा. व्यासपीठावरील मान्यवर राजू बावळेकरजी, संजयजी डोळे, स्नेहलताई, सत्यजित आणि दळवी काका, उपस्थित सर्व प्रेक्षक, निकालासाठी उत्सुक स्पर्धक, खूप ताणून धरलंय, निकालासाठी उत्सुक स्पर्धक सगळ्यांना माझा प्रेमाचा नमस्कार. कथा बाय स्नेहल बागरे आणि झंकार स्टुडिओनं कथा अभिवाचन स्पर्धा हा खूप छान अभिनव उपक्रम राबवला. आता स्पर्धा म्हटली की नियमावली आलीच. कथा निवड, वेळ असे अनेक बाबतीतले नियम ठरवून ही स्पर्धा आयोजित केली गेली. सांगायला आनंद होतोय की या कथावाचन स्पर्धेत सत्यजितने सांगितलं तसं महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरूनही आणि परदेशातूनही काही स्पर्धक सहभागी झाले. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ इथून उत्तम प्रतिसाद मिळाला. एकूण 75 स्पर्धक सहभागी झाले. अनेकांनी स्वलिखित कथा वाचल्या, काहींनी इतर लेखकांच्या. हे एवढं विस्तारानं सांगायचं कारण म्हणजे आम्ही 3ही परीक्षकांनी या सर्व कथा ऐकल्या. 10 ते 12 मिनिटांच्या या सर्व कथा ऐकणं हा आम्हा परीक्षकांसाठी खूप आनंदाचा भाग ठरला. आणि यातून मर्यादित संख्येत विजेते ठरवणं हा खूप अवघड भाग. आनंदाचा भाग यासाठी की स्वरचित आणि इतर लेखकांच्या कथांच्या सर्वच कथांची निवड उत्तम होती. कथा विषयात वैविध्य होतं. म्हणजे काही गूढ कथा होत्या, काही गोड रोमॅन्टिक कथा होत्या, काही वैचारिक होत्या, काही कथांमध्ये सद्य काळातील समस्या मांडल्या होत्या, काही कथांना दुःखाची, विफलतेची किनार होती, काही कथा गतकाळातील सुखद स्मृती उजळवणाऱ्या होत्या, काही व्यक्तिचित्रणात्मक होत्या, काही विनोदी होत्या, काही आत्मचिंतनपर होत्या, काहींना भक्तिरसाची डूब होती. वैज्ञानिक आणि अद्भुत कथा तशा बालकथाही अगदीच तुरळक होत्या. थोडक्यात म्हणजे कथा विषयात वैविध्य होतं. स्वरचित कथा ऐकताना नवीन कथा लेखकांची सशक्त फळी पुढे येते याचं आम्हाला समाधान वाटलं. सर्वच कथांची मांडणी कथावाचकांनी उत्तम पद्धतीनं केल्यानं आम्हा 3ही परीक्षकांना कथा ऐकताना कंटाळा आला नाही की कुठलीही कथा मला फास्ट फॉरवर्ड करावीशी वाटली नाही. या मुद्द्याला धरून मी सर्व कथावाचकांचं मनापासून कौतुक करते. कथावाचकांपैकी पुष्कळ जणांनी कथा विषयातलं नाट्य उत्तम पद्धतीने फुलवलं होतं. अनेकांच्या कथा वाचनातील चढ उतार, वाक्यांची सुरुवात शेवट योग्य पद्धतीने आले होते. आपल्या आवाजाला अनुरूप अशा कथांची निवड करण्यात खूप जण यशस्वी ठरले कसं जाणवलं. शब्दोच्चारातील सुस्पष्टता अनेक कथात जाणवली. मात्र प प ब भ म असे ब्लास्ट आणि
फ चा इंग्रजी प असा उच्चार असे काही थोड्याफार गोष्टी, अगदी फार थोड्या गोष्टी कानाला खटकल्या, पण त्यांना रसभंग झाल्याने मी सांगू इच्छिते या गोष्टी सरावाने नक्की सुधारता येतील. काही कथावाचकांनी स्वतःच्या सुरात म्हणलेल्या गाण्याच्या काही ओळी कानाला अगदी सुखावून गेल्या. काही कथांच्या अनपेक्षित शेवटानं कथा फार वेगळ्या उंचीवरती गेली. कथानुरूप भावनांचा परिपोष बहुतांशी सर्वच कथात आढळला. कथेतील मुख्य पात्रांचा वयोगट लक्षात घेऊन तो भाव कथनात आणण्यात खूप जण अवघड ठरले. विशेषतः पोर वयातील भावविश्व काही कथाकारांनी आवाजात त्या वयाचा निरागस भाव आणून उत्तम केले. तो ना आपल्याला जाणवलं. असं म्हणतात की वाचनात पॉज, विराम हा सगळ्यात बोलका क्षण असतो. या पॉजचा, विरामचा प्रभावी वापर मात्र खूप कमी कथांमध्ये आढळला. खरं तर तुम्ही, मी, संजय सर, राजेश, म्हणजे राजेश आता इथे नाहीये पण तोही एक परीक्षक होता. आपण सारेच या कथन कलेच्या मार्गावरचे प्रवासी आहोत, वाचावीर आहोत. पण आज परीक्षकाच्या भूमिकेतून काही सांगावंसं वाटतंय. ऐकाल ना? कथा वाचन सर्वांचं छान श्रवणीय झालं, पण उत्तम कथा वाचन ठरण्यासाठी काही गोष्टींचा विचार झाला. म्हणजे अथपासून इतीपर्यंत वाचनात स्वर सातत्य लागतं, ते काही कथात नव्हतं. कथा वाचताना वाक्यामध्ये लय असते, ती लय काही कथांमध्ये अधूनमधून हरवली होती. अपेक्षित विरामाचा वापर काही ठिकाणी कमी पडला. गोष्ट सांगण्याचा आवाज आणि भाषा प्रत्येक कथनकाराकडे होती. ती कुठेही ओढून ताणून कृत्रिम वाटली नाही. पण प्रोजेक्शन म्हणजे शब्दफेक काही कथांमध्ये कमी वाटली. पिच म्हणजे तारतेचा वापर सर्वच कथांमध्ये उत्तम होता. काही कथाकारांची आवाजाची जातकोळीच वेगळी होती. बोलण्याची शैली अगदी नैसर्गिक होती. पण कथा वाचनात काही वेळा अडखळण्यानं रसभंग होत होता. कथा वाचन ही कला आहे. यात गणितात असतं तसं 2+2=4 असे नियम नाही लावतायत. प्रत्येक कथा वाचनाची कथेबाबतची समज आणि वाचनाची नैसर्गिक शैली त्यात असते. पण यात महत्वाचं हे असतं की त्यातून सहज संवाद साधला जावा. कथा ऐकणाऱ्यांपर्यंत आपल्याला काय म्हणायचे ते नेमकं पोचावं. सर्वच कथा वाचकांच्या कथेत घटना होती, विषय होता, आशय होता, रचना होती, रंजकता होती आणि थोड्याफार प्रमाणात कथांमध्ये संघर्षही होता. पण कल्पनाशक्ती, अद्भुत रस, विभत्स रस असे काही रस कथांमध्ये फारसे आढळले नाही. तसंच अवकाश साधण्यात म्हणजे वातावरण निर्मिती करण्यातही काही कथनकार थोडे कमी पडले. म्हणजे गोष्ट सांगताना कथा वाचकांना कथेतील आशयानुसार त्या वातावरणात जायचं असतं आणि ऐकणाऱ्यालाही घेऊन जायचं असतं आणि तेही आवाजातून. म्हणजे ते प्रसंग प्रत्यक्ष ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर उभे करायचे असतात. या वातावरण निर्मितीतही काही जण इतरांपेक्षा कमी पडले. तर गोष्ट सांगताना त्यात प्रसंग असतात, पात्र असतात. पात्रांना गोष्टीतून बोलकं करताना त्या पात्राचं वय, स्वभाव, लकबी, दिसणं, ते पात्र ज्या प्रदेशातील असेल तो टोन, त्याचं शिक्षण, व्यवसाय, भाषा या सगळ्यांचा विचार करायला हवा. यासाठी डोळे कान उघडे ठेवून निरीक्षण शक्ती वाढवायला हवी आणि श्रवण शक्ती. म्हणजे आपण ऐकतो सगळेच जण, पण आता लक्षपूर्वक ऐकूया, सजग होऊया, जाणीव आपल्या समृद्ध करूया. कथा वाचनात वाचकाला एम्पथी म्हणजे समानुभूती असायला हवी. टेक्स्ट कथा समोर आल्यावर त्यातल्या पात्रांची बॅक स्टोरी समजून घेऊन बोला. आपल्या आवाजाची नैसर्गिक पट्टी समजावून घेऊन स्वाभाविक, सहज, सरळ बोला. त्यामुळे योग्य परिणाम साधला जातो. पण कॅरेक्टरच्या गरजेनुसार त्या वेळी त्या पट्टीत बोलण्याचा सरावही ठेवा. सरावासाठी पुस्तक घेऊन कोणताही परीक्षक घ्या. परीक्षक म्हणून मी काही सूचना करते. सत्यजित करू ना. सरावासाठी पुस्तक घेऊन कोणताही परीक्षक घ्या, तो वाचा, वेगवेगळ्या रसात वाचा, वेगवेगळ्या पट्टीत वाचा. मग त्यातला अर्थ, आशय, बॅक स्टोरी, आपल्या आवाजाची पट्टी, विराम, अपेक्षित भाव या साऱ्यांचा विचार करून योग्य पद्धतीनं वाचा आणि असा सराव करायचा. मी कथावाचन ही कला आहे असं म्हटलं, पण यात श्वास सगळ्यात महत्वाचा. रादर तोच आवाजाचा पाया आहे. यासाठी शास्त्रशुद्ध श्वसन आणि श्वसन प्रकारांचा अभ्यास नक्की करा. झंकार स्टुडिओमध्ये आवाजाचं प्रशिक्षण दिलं जातं असं सत्यजितने सांगितलं. शक्य असेल तर तेही जरूर घ्या. शेवटी सांगायचं हेच की सर्व कथा वाचकांचं मनापासून कौतुक. विजेत्यांचं आधीच अभिनंदन करते आणि तुम्हा सर्वांचंच या क्षेत्रात खूप संधी आहे असं सांगून आशावादही देते, अपेक्षाही वाढवते. आवाजाच्या या ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी काळात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते.
सत्यजित नेहमी मला बोलायचं काम आणि माझे चार्जेस देतो. यावेळी परीक्षक म्हणून संधी आणि ऐकण्याचं काम दिल्याबद्दल त्याचे आणि स्नेहताईंचा मनापासून आभार. स्पर्धेसाठी नियम ठरवण्यात आणि इतरही अनेक गोष्टीत मदत प्रोफेशनलिझम होता. स्पर्धेसाठी नियम ठरवण्यात आणि इतरही अनेक गोष्टीत मदत केल्याबद्दल अभिजित, शीतल, वंदना आणि सूरजचे मनापासून आभार. संजयजी आणि राजेश दोघेही संगीतरस, त्यांच्याबरोबर काम करताना नेहमीच मजा येते. या चैतन्यमयी वातावरणात मला पुन्हा बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. काय बोलावं, एखाद्याचं नशीबच इतकं जोरदार असतं की ना, परीक्षेचा पेपर लिहिल्यानंतर परीक्षेत इतक्या गोड पद्धतीने समजून सांगणारे तर आम्हाला लाभले असते तर आम्हीही उत्तुंग यश संपादन करू शकलो असतो, असा एक आशावाद कुठेतरी परत मनामध्ये निर्माण होतो. कारण आम्ही असं काही केल्यानंतर आम्हाला फक्त धपाटे मिळाले आणि घड्याळ एवढं सुद्धा तुला जमत नाही का, हा एक गोड आशीर्वाद त्यावेळेस मिळाला. आणि तुम्ही जे मगाशी म्हणाला की फ आणि फ, फार आणि फार, श आणि श, म्हणजे एखादं वाक्य हे कशा पद्धतीने त्याचं उच्चारण करावं याचं मूर्तिमंत उदाहरण जे तनुजाताई त्यांनी ज्या पद्धतीने आता त्या जे वाचत होत्या ते वाचत असताना खऱ्या अर्थाने श्रवणीय. एखादं वाक्य जर असं असेल की निरपेक्ष प्रत्योपकार बुद्धीनं केलेलं कोणतंही कार्य हे समाज उपयोगी कार्य असतं, हे जर वाक्य 10 वेळाला एखाद्याला म्हणायला लावलं तर त्याची जीभ तुकडे पडतील. पण असं जर परीक्षण घेऊन किंवा असं मान्यवरांचं परीक्षण त्यांचं ऐकून जर त्यांनी प्रॅक्टिस केली एखाद्याने तर मला वाटतं निश्चितपणे त्याला यश मिळेल. आणि मला वाटते तुम्ही बोलत राहावं असं आम्हाला वाटलं होतं, पण तुम्ही त्यातल्या त्यात शेवटी जे काय एक समोर यॉर्कर आला पण त्याला फुलटॉस म्हणून तो जो काय टोलवला तुम्ही की मानलं नाही मिळतं, आणि त्यात सत्यजित सांगितलं की हा प्रोफेशनलिझम आहे. सगळीच ट्रान्सपरन्सी इथे आहे, कुठेच ग्रेशेड ज्याला आपण म्हणतो की काळं आणि पांढरं या दोनच स्वरूपातल्या गोष्टी आहेत, कुठे बघू करू विचार करता येईल वगैरे असं काही नाही. इतकं ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आहे आणि स्पर्धेच्या परीक्षणामध्येही तशीच होती. मला वाटतं आपल्या या स्पर्धेचे दुसरे परीक्षक संजयजी यांना मी विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद प्रसाद. खरं सांगायचं तर परीक्षक या नात्याने इथे संपूर्ण काम करत असताना त्याच्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी असायला पाहिजे होते किंवा बघायला पाहिजे होते याविषयी एक संपूर्ण असं विवेचन, सकल विवेचन तनुजाताईंनी केलेलं आहे. त्यामुळे त्या संदर्भात आता खूप काही वेगळं बोलण्यासारखं नाही. त्यात त्यांनी सगळे सांगितलेले मुद्दे बरोबरच आहेत. श्वासाचा अभ्यास असेल, पॉझेस असतील, कॉमा, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, सेमिकॉलन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी त्या सुद्धा न बोलता वाचता आल्या पाहिजेत. म्हणजे त्या लोकांना कळलं पाहिजे की इथे कॉमा असेल बरं का. पुस्तक जर आपण समोर ठेवलं तर इथे कॉमा असणार, इथं फुल स्टॉप असणार, इथं एक्सक्लेमेशन मार्क असेल, इथे क्वेश्चन मार्क असेल. हे ऐकण्यातनं आम्हाला फक्त कळलं पाहिजे. नॅचरली ही अभिवाचन स्पर्धा होती, ती ऑडिओ स्वरूपात होती, त्यामुळे 70 लोकांचं कोण कसे हा दिसायला चांगला आहे याला घेऊन टाका. अशा काय व्हायच्या संधीच नव्हत्या. त्यामुळे जे काही परीक्षा झालं निखळच होणार होते. त्यामुळे तुमचं जे काही व्यक्तिमत्व उभं राहणार होतं हे फक्त तुमच्या आवाजाच्या जागेतनं उभं राहणार होतं. तुमच्या आवाजातनं सगळं काय ते होतं ते तुम्हाला व्यक्त व्हायचं होतं. तुमचं मुळात वय किती असेल माहित नाही, तुम्ही सादर काय करतायत ते महत्वाचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीचं जसं तनुजा ते म्हणाले तर प्रत्येक गोष्टीचा एक बॅकस्क्रीन असतो ना की ही गोष्ट काय आहे, ही गूढ गोष्ट आहे. तर आता ही गूढ गोष्ट आहे म्हटल्यानंतर एक ढोबळमानाने तुम्हाला माहित असेल ते आता सगळ्यांनीच कथा सांगितलेली. ढोबळमानाने त्याच्यात एक मुख्य निवेदनाचा पार्ट असतो, उरलेल्या काही घटना वर्णनाचा भाग असतो, काही कॅरेक्टरायझेशन असतात, व्यक्तिचित्रण असतात त्याच्यातली थोडी थोडी. असा तो एक सगळा पसारा तुम्हाला मांडावा लागतो. पण गूढ कथा म्हटल्यानंतर त्या गूढ कथेसाठी मुळात एक आवाज लागतो, त्या कथेचा बाज पकडणारा एक जो एक मूळ आवाज लागतो
तो तुम्हाला आधी पहिल्याच सगळ्यात शोधता आला पाहिजे आणि तो शोधून मग तुम्ही ती कथा मांडत गेली पाहिजे. विनोदी कथा असताना मुळात शैलीत सुरू करताना ती किंचित फन नोटने सुरू झाली पाहिजे. तुम्ही हसत बोलताय हे सुद्धा कानांना कळतं. स्पीकर खोटं बोलत नाही. थोडासा तुम्हाला सर्दी आहे हे सुद्धा स्पीकर मध्ये लगेच कळतं. तुम्हाला त्यांचा आवाज सरळलेला आहे थोडासा वरचा, हे सुद्धा लगेच कळतं. हे सगळं सांभाळत असताना खूपदा पानं उलटण्यासाठीचा सुद्धा वेळ आम्हाला कळला. तुम्ही वाचत असता एका ठिकाणी एकदम एक मोठा हा आवाज का आला आणि मग हळूच कुठेतरी कागदाचा आवाज यायचा थोडासा उलटल्याचा थोडा असा. हे कळत होतं. काही जणांचा कागदाचा आवाज नाही आला बेमालूमपणे, पण तरी देखील सोडलेला पॉज हा पान उलटल्याचा आहे हे नक्की कळत होतं. एवढ्या बारकाईने परीक्षण करण्याची आता नक्की सवय झाली. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून परीक्षण केलेलं आहे. सुमारे 75 एंट्री होत्या. 3 सुरुवातीच्या टप्प्याप्रमाणे जर बघायचं झालं तर सत्यजित पंगू आणि या सगळ्या मंडळींनी सांगितलं होतं की 3च प्राइजेस काढायचे आहेत. मग असा विचार झाला 75 एंट्रीज मधून फक्त 3 काढणं हे खूप चुकीचं पोझिशन होते. कारण की 75 मध्ये कित्येक कथा उत्तम होत्या. आता सुद्धा त्यातल्या त्यात ज्या सर्वात वर ज्यांना काय पारितोषिक मिळालेली आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा किमान 10 ते 15 कथा अशा असतील की ज्यांना यांना हळबळ नक्की राहील अशा नक्की आहेत आणि अशा बऱ्याच आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही मग त्यांना रिक्वेस्ट केली सत्यजितला की फक्त 3 न देता तू 5 उत्तेजनार्थ वेगळी काढ. मग अशा रीतीने ती 3 + 5 असे 8 पारितोषिकं केली गेली. प्लस अजून स्वलिखित कथा ज्या आहेत त्यांच्यासाठी 2 पहिलं फक्त दिलं आणि दुसरं 2 म्हणजे अशी ती 2. आणि कथा कदाचित नंबरात नसेल पण त्याचं व्हॉइस व्हेरिएशन इतकं चांगलं होतं. कथेमध्ये दम नव्हता किंवा कथेला पेस टोटल पकडला गेला नाही म्हणून ती कथा एकूण सादरीकरणात थोडीशी मार्गाने कमी राहिली असली तरी देखील त्यांचं व्हॉइस व्हेरिएशन खूप तगडं असेल अशा ह्याच्यातून उत्कृष्ट व्हॉइस व्हेरिएशन अशी आणखीन 2 अशी ही बक्षिसं वाढवून देता येतील का अशी विनंती आम्ही सत्यजितला केली आणि तिने ती आनंदाने मान्य करून केली या सगळ्या मंडळींनी आणि त्याप्रमाणे ती बक्षिसं आता आपण काढलेली आहे. सर्व जेवढे स्पर्धक आहेत आणि विजेते आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन. या परीक्षणाची खूप छान संधी आम्हाला दिली त्याबद्दल. जरी 75 गुणिले 10 मिनिटं असं जर 750 मिनिटं होतात पण 750 नाही ती आमच्यासाठी 1500 मिनिटं होती. कारण एक कथा एकदा वाटून आम्हाला थांबवत नाही. एकदा वाटलं आम्हाला मागे जाऊन हा इथे काय बोलले इथे काय झाले असं ते विचार करत हा खूप मोठा छान ऑडिओ प्रवास ज्याला म्हणता येईल हा आम्ही नक्कीच अनुभवला. एक संपूर्ण आठवडाभर त्याच्यामध्ये जो एक वेगळ्या पद्धतीचा आनंद असतो तो आम्हाला पुरेपूर मिळाला आणि तो तुम्ही सर्व लोकांनी दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. पुन्हा एकदा सत्यजित पंगू आणि झंकार टीम ब्लॉक टू ब्लॉक स्नेहल या सर्व मंडळींचे आभार मानतो आणि माझे शब्द संपवतो. एक फक्त सांगायचं होतं की पारितोषिकाबाबत तू काही बोलणार आहेस का? त्याचं पारितोषिक अतिशय सुंदर डिझाईन केलीये आणि त्याच्यावरचा मजकूर जो आहे तो संजयजीने लिहिला आहे तो फार छान आहे. आपण त्याचं किती उत्सुकता काढणार काय रबरासारखी आहे म्हणजे ती पण फ्लेक्झिबल आहे. नाही तर ते काय झालंय मला आयुष्यात वेळेचं हे दिलेलं आहे. मला कार्यक्रम तिथपर्यंत चालवायचा आणि माझ्या बायकोनी सांगितलं तुझं लवकर घरी आला तर तुला स्वयंपाकाला लावायचं. ते अरिष्ट माझ्या अंगावरती घेण्यापेक्षा हे सुखद अरिष्ट घ्यायला मला नक्कीच आवडेल. आणि इतकं सुंदर परीक्षण म्हणजे काय किती वेळा धन्यवाद मानावे. इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलं. संजीवतांनी सांगताना म्हणजे परीक्षण करताना काय काय बघायला पाहिजे काय मला हे सांगायचं होतं सत्यजितला विशेषतः हा संपूर्ण जो काही कशा पद्धतीने तुम्ही सादरीकरण केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे हा जो तनुजाताईंनी एक संपूर्ण आढावा आता घेतलाय तो ऑडिओ रेकॉर्ड करून तो सर्व स्पर्धकांना पाठवा असं माझं आवर्जून व्यवस्थित करून
फोर्सचे अट्रॅक्शन वाढतं. हा व्यवहार बघ झाला हे professionally झालं. मला असं का वाटायला लागलं की मी इथे न थांबता खरं तर तिथे त्या प्रेक्षकांच्या भूमिकेत जास्त चपखल बसेल असं मला वाटायला लागलं. कारण ना इतकं म्हणून मी सुरुवातीला जसं संजयला म्हटलं की मला कुठलाही मॉनोलॉग नको, इट शुड बी अ डायलॉग, आणि तो होतोय याचा जास्त आनंद आहे. आणि जसं तुम्ही म्हणत किती उत्सुकता काढणार आहात, तर मी उत्सुकता काढणार नाहीये. मॅमने इतकं काही रसभरीत वर्णन केलं की ट्रॉफीवर सुद्धा काय लिहिलंय हो, पण असं असं वाटलं की नसतं. हातात आली आणि वाचलं. बघण्याचा कार्यक्रम असल्यानंतर ती उत्सुकता तशी तशीच काहीशी उत्सुकता इथे आहे. नंतर प्रत्यक्षात ते आयुष्यात आल्यानंतर तो आनंद फारच वेगळा आहे. आणि संजय दादांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी जी टिपणं मांडली आणि जे विचार मांडले ते खरंच खऱ्या अर्थाने परीक्षक म्हणून त्यांनी किती मेहनत घेतली. अर्थात ते मिनिटांचं गणित, मी त्या गणितात फारसं जाणं नाही, माझं गणित तेवढं पक्कही नाही, पण देव करो. आणि पुण्यामध्ये म्हणजे स्नेहलजींनी जो हा ब्लॉग ते ब्लॉग आणि सतेज दादा आणि तसंच या सगळ्यांनी मिळून हा जो काही उपक्रम चालू केला आहे, आणि जसं त्यांनी सांगितलं की बक्षिसांचं संख्या वाढवायची, त्याच्यासाठी प्रोव्हिजन करायला लागते. तर असं उत्तम फायनान्स डिपार्टमेंट जर या महाराष्ट्र सरकारला मिळालं आणि खऱ्या अर्थाने साहित्यिकांची भूक जर त्यांनी भागवली तर महाराष्ट्र पुन्हा एकदा समृद्ध होईल. आणि खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणू आता काय पाठीमागे सगळे आशीर्वाद देणारे वरदहस्त असणारे सर्व मंडळी इथे बसलेली, त्याच्यामुळे हे सगळं घडावं अशी मी आशा व्यक्त करतो. आणि आता नेमकंच कार्य करावं ज्याच्यासाठी म्हणून तुम्ही एवढा अगदी आता साधारण म्हणजे मला समोरून रिॲक्शन असेल प्रसाद आता याच्यात एक शब्द जरी बोलला तर हातात जे असेल ते फेकून मारण्यात येईल. त्याच्यातही आयफोन 15 वगैरे असेल तर नक्की मारावं. नाही उपोषण कारण मी दिसताना उपोषित असल्या कारणाने उपोषणाला बसण्याचा फारसा परिणाम पडत नाही. आपण आता मूळ स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाकडे जाऊया. पुन्हा एकदा मी कथा बाय स्नेहल बाकरे आणि झंकार स्टुडिओ आयोजित कथा अभिवाचन स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाच्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आणि बक्षीस समारंभाला सुरुवात करण्यापूर्वी मला वाटते आपण सगळ्यांनी मिळून, प्रेक्षकांनी, स्पर्धकांनी, श्रोत्यांनी सगळ्यांनी मिळून एकदा जोरदार टाळ्या स्पर्धकांसाठी, परीक्षकांसाठी आणि आयोजकांसाठी वाजवाव्या. म्हणजे गाडीमधून नाण्याची यात्रा ती पण आपण सुरुवातीला उत्तेजनार्थ पारितोषिक देणार आहोत. आणि अर्थात क्रम जो आहे तो आपण खालून वर जाणार आहोत. आणि उगाच तिथे फिलॉसॉफिकल अपयशी यशाची पायरी असते वगैरे असते तसंही न बोलता थेट 12व्या क्रमांकाचं उत्तेजनार्थ भारत. आता मी 12वा क्रमांक म्हणजे मी फक्त त्याला सांगतो असं काही नाहीये. उत्तेजनार्थ ही सगळ्यांना उत्तेजन देण्यासाठीच असतात, त्याला काही क्रमांक ऍक्सेस नाही. हो, त्याचं स्वरूप जे आहे पुरस्काराचं आणि त्या बक्षिसाचं ते प्रमाणपत्र आणि स्टोरी टेलचं सबस्क्रिप्शन दिलं जाणार आहे. आणि हे पहिलं हे उत्तेजनार्थ जे पारितोषिक आहे ते देण्यासाठी म्हणून मी विनंती करतो तनुजा यांना की त्यांनी ते पारितोषिक द्यावं. मानसी पाठक यांना. आपल्याला लागेल ना सोशल मीडियावर टाकायला. यानंतर मी पुन्हा तनुजा यांना विनंती करतो की त्यांनी पुढचंही पारितोषिक द्यावं. अश्मिता महाजन. यानंतर काय नाव आहे सुंदर, वाचनातली श्रीमंती आणि आवाजातला गोडवा.
असं दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेल्या ऐश्वर्या गोडबोले गायक पण आले काही स्पर्धेतून नाही. हो नावं आहेत तशी. बेला शेंडे, गाणं म्हटलं तरी चालेल. यानंतर पुन्हा अनुजाताईंनाच विनंती करतो की त्यांनी पुढचं पारितोषिक द्यावं. नेहा बोंगाळे, हो बरं तुम्ही त्याचं सबस्क्रिप्शन साठी म्हणजे माझ्याकडे फॉलो करू नका. ते तुमच्या व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवर तुम्हाला ते स्टोरीटेलचं सबस्क्रिप्शनचा कोड येईल, तो करा, वापर करा त्याचा आणि ऐका भरपूर. यानंतर मी संजयजींना विनंती करेन की त्यांनी पुढची पारितोषिके द्यावी. यशश्री रहाळकर, हा आता हे जे पारितोषिक आहे हे व्हॉइस ओव्हर व्हेरिएशनचा हा द्वितीय क्रमांक आहे. आलात का? त्याच्या वतीने कोणी घेणार आहे? यानंतर व्हॉइस ओव्हर व्हेरिएशनचा प्रथम क्रमांक ज्यांना दिलाय माधुरी मुंशी. आलात का? बरं, माधुरी मुंशी अमेरिकेत आहेत आणि सतीश दादांनी मला आताच सांगितलंय की हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर पुढच्या आठवड्यात मला तो US ला पाठवणार. यानंतर स्वलिखित कथा द्वितीय क्रमांक संजयजींना विनंती करेन की त्यांनी ते पारितोषिक द्यावं. श्री नरेंद्र कदम, ते ठाण्यात असल्या कारणाने त्यांचं पारितोषिक नंतर दिलेलं आहे. त्यानंतर स्वलिखित कथा प्रथम क्रमांक प्राजक्ता जोगळेकर. हो असा काही नियम होता का की मला इथे बोलवायचं म्हणून मला येऊ द्यायचं नाही स्पर्धेत होतं असं काही? हे असं दाखव तुम्ही जे काही आता. यानंतर आपण जे प्रथम 3 क्रमांक आहेत त्या पारितोषिक वितरणाकडे येतोय. मी स्नेहलजींना विनंती करेन की त्यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी द्यावं. दिसतच नाही हा त्याच्यात असं पारितोषिकाचं स्वरूप असं लिहिलंय की ट्रॉफी आणि पाकिट. पाकिट काय आहे ते तुम्ही घरी जाऊन बघा. मृण्मयी फडके, आणि त्यातलं वाचून पण टाकत आहे. हो जंगार स्टुडिओ कथा सुरुवातीलाच बोलणार आम्हाला आयुष्यात.
आपल्या श्राव्य कला विश्वातील उज्ज्वल यशासाठी उदंड शुभेच्छा. झंकार व कथा बाय स्नेहल बाकरे संघटन. परापश्यंती मध्यमा वैखरी ही वाणीची ओळख खरी. अभ्यासून समृद्ध व्हावे बरोबरी. यावे प्रभुत्व लय नाद शब्दार्थी. अर्थात हा जो वा निघाला तो लेखनासाठी आणि वाचनासाठी होता असं गृहीत धरून पुढच्या 2 पारितोषिकांकडे जातो. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजीवजी यांना विनंती करतो की त्यांनी पुढची 2ही पारितोषिके द्यायची. द्वितीय क्रमांक चैत्राली नाईक. कोल्हापुरात आलाय मग इथंच आहे. तसंच अर्थात प्रथम क्रमांक हे पण नाव खूप छान आहे. काय वाचते नाही ते प्रिंट आवडते येताना थोडंसं असं पुसट निघालंय. ऋतुराज बुद्धिसागर. खऱ्या अर्थाने बक्षिसांचा सुद्धा समतोल कसा राखावा असेच परीक्षक राज्यस्तरावरती सुद्धा लाभावेत अशी मला खरंच मनोमन इच्छा वाटायला लागली. इतका सुंदर समतोल साधलेला आहे. महिला आरक्षणाचा प्रश्नही मिटवलाय, पुरुषांना वाईट वाटून हेही बघितलं. पण या सगळ्याच्या पाठीमागे पुरुषच आहे. तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत याच भावनेने आपण चालत राहणार आहोत. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यांना समान संधी आणि जे उत्तम आहे त्याचं कौतुक करण्याचा आजचा हा कौतुक सोहळा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बावडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यक्त करा. नमस्कार. मंचावरील मान्यवर आणि इथे जमलेले सर्व स्पर्धक. हे एवढंच ऑफिशियल बोलत आहेत हा म्हणजे काय जास्त ताणणार नाही. ऑलरेडी आता बक्षीस दिले, बाकीचे इंटरेस्ट संपले जोक्स आपण. पण आता मी जे काही सगळं ऐकलं, कारण की बरचसं प्रसादनी बोललंच होतं, त्यानंतर हे 2 जण बोलले, तेव्हा मला बोलण्यासारखं काही तसं राहिलेलं नाही. म्हणजे मला तसं येतही नाही, कारण शेवटी कलाकार आहे मी, स्क्रिप्ट असल्याशिवाय नाही. तर हा जो झंकार स्टुडिओ आणि स्नेहल बाकरे यांनी हा जो उपक्रम केला तो अत्यंत स्पृहणीय आहे. कारण की म्हणजे माझा फक्त एकच किस्सा सांगतो, जास्त वेळ घेत नाही कारण नंतर कथा पण आहेत ना. तर मी नाटकात काम करायचो पहिल्यापासून. संजय सर म्हणजे त्याच्या डिरेक्शन खाली भरपूर काम केलं. तर मी जेव्हा पहिल्यांदा रेकॉर्डिंगला गेलो तेव्हा मला वाटलं सोपं आहे, आपण नाटकात काम करतो, जमेल, काय विशेष आहे, काय एक्सप्रेशन असतील काय, असं वाटलं. तिथे गेल्यावर मला कळलं हे खूप अवघड आहे, हे प्रचंडच अवघड आहे. आणि हा जो उपक्रम यांनी घेतला त्याने नवीन लोकांना काय, जुन्या लोकांना सुद्धा खूप संधी मिळणार आहे. प्रसादनी लगेच मान हलवली. तर खूप छान उपक्रम होता आणि हे अत्यंत अवघड आहे. म्हणजे स्वतः कथा लिहायची आणि ती सादरी करायची आणि ती सुद्धा माईकवर.
हे खरंच खूप आवड आहे. आपण आता कथाकथन अनेक ऐकली आहेत, कथाकथन बघितली, म्हणजे पुलं मी खूप मोठी नावं देतो किंवा सगळे बरेच जण करतात, पण हा जो प्रकार होता तर तो संजयनी मला जेव्हा सांगितलं की असं असं आहे आणि म्हटलं नाही नाही मग काहीतरी चुकतंय का, मला बोलवलं हो पण माझा काही संबंधच नाही याच्याशी. रेकॉर्डिंग आता आता जरा जमायला लागले मला, म्हणजे कलाकार म्हणून काम करणं, ऍक्टर म्हणून आणि हे करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. लोकांना हे दोन्ही केल्याशिवाय नाही कळत. ते सोपं वाटतं, मोठमोठे कलाकार सुद्धा बसतील आणि अशात त्यांनी स्पर्धा घेतली आणि 75 एंट्री झाल्या. हे म्हणजे सुनामी आहे खरं तर. आणि सगळ्या ज्यांना बक्षीस मिळाले त्यांचे मनापासून आभार, सॉरी आभार म्हटले खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांना मिळालेलं नाही नेहमीच नको बोलायला, ते काय फार म्हणजे ऑफिशियल तर झंकार स्टुडिओचे पुन्हा एकदा आभार. त्यांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. आणि मी हे जे सगळं ऐकलं ते बरंचसं माझ्या डोक्यावर गेले, तर आता मी त्याकरता तुमच्याकडे येईन आणि शिकेन. त्याच्याकडे शिकत आलोच आहे आता. धन्यवाद. खरं तर राजूदादांनी आभार असा शब्द वापरला आणि तो परत विचारलं की आभार म्हटलं चालेल ना, म्हणजे आभार म्हटलं का मी, पण तो जाणीवपूर्वक वापरला हेही आम्हाला माहिती आहे. कारण खऱ्या अर्थाने स्पर्धकांचे आभार मानणं अध्यक्षांकडनं हा एक नवीन त्यांनी पायंडा पाडला असं म्हणायला हरकत नाही. कारण इतकं सुंदर तुम्ही सादरीकरण केलं, त्याच्यामुळे हा कार्यक्रम घडला आणि त्याच्यामुळे परीक्षकांना संधी मिळाली आणि म्हणून अध्यक्ष म्हणून तिथे आले आणि म्हणूनच त्यांनी ते आभार मानले असं म्हणायला हरकत नाही. मी कार्यक्रमाच्या आपण खरं तर उत्तरार्धाकडे आलेलो आहोत, पण त्याच्या तत्पूर्वी एक छोटीशी एक सूचना आता सगळ्यांना करायची की कार्यक्रमाच्या नंतर ज्या पहिल्या 3 खऱ्या अर्थाने पहिल्या 3 दुसऱ्या 3 असं नाही म्हणू शकत आपण, ज्या थोड्याशा उजव्या ठरल्या आणि ज्या बाकीच्या होत्या ज्यांना थोड्याशा त्रुटी राहिल्या, ज्यांना सुधारण्याचा वाव आहे, त्यातल्या ज्या उजव्या ठरल्या थोड्याशा ज्यांना क्रमांक मिळाले त्यांचं सादरीकरण यानंतर होणार आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये श्रवणीय दिवाळी या अंकाबद्दल मी शीतलजींना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आम्हाला त्याच्याबद्दलची माहिती सांगावी. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपला श्रवणीय 2023 हा दिवाळी अंक पब्लिश होणार आहे 9 तारखेला, 9 नोव्हेंबरला. त्यासाठी तुम्ही कथा बाय स्नेहल वाकरे आणि झंकार स्टुडिओ यांची पेजेस फॉलो करू शकता. याच्यामध्ये आपले आत्ताचे जे पहिले 3 विनर आहेत त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग्स त्यांना स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलं जाईल, स्टुडिओमध्ये त्यांचं रेकॉर्डिंग केलं जाईल आणि ते आपल्या दिवाळी अंकामध्ये पब्लिश होईल. तर तुम्ही सर्वांनी जरूर ते ऐका. 9 नोव्हेंबरला श्रवणीय 2023 हा दिवाळी अंक पब्लिश होतोय. या दिवाळी अंकामध्ये खूप व्हरायटी तुम्हाला ऐकायला मिळेल. दिवाळी अंक आपण जनरली वाचतो, पण हा दिवाळी अंक तुम्हाला ऐकायला मिळेल. ह्याच्यात विनोद आहे, रेसिपीज आहेत. विनोद म्हणजे काय हे आहे, रेसिपीज आहेत, शब्दकोडी आहेत, विविध कथा आहेत, नावाजलेले लेख आहेत. तर आम्हाला वाटतं की आपल्या सगळ्यांना हा दिवाळी अंक खूप आवडेल. धन्यवाद. अजून एक गोष्ट मी सांगते. आपले जेवढे पार्टिसिपंट्स होते प्रत्येक पार्टिसिपंट्सना ही सर्टिफिकेट्स मिळणार आहेत. ती त्यांनी जर ईमेल ॲड्रेस दिला असेल तर ईमेलवरती नाहीतर व्हॉट्सअपवरती ती प्रत्येकाला मिळतील. धन्यवाद.
खरं तर कुठल्याही कार्यक्रमाचा एक प्रोटोकॉल असतो. प्रास्ताविक, सत्कार, बक्षीस वितरण, अध्यक्षांचं भाषण, आभार. पण आपण त्याला थोडस आपण हे करूया. म्हणजे जसं आपण पोलीस समोर असल्यानंतर जसं आपण पटकन वळतो तसं आपण वळणार आहोत. खरं तर हा सगळा प्रवास ज्यांच्या बरोबरीने घडला आणि ज्यांच्या पुढाकाराने घडल्या त्या स्नेहलजी बाकरे. त्या खरं तर सुरुवातीपासून त्या नाही म्हणत होत्या, कारण कथा याविषयी ते म्हटल्या एवढे सगळे आहेत तर माझं म्हटलं आम्ही मुद्दाम त्यांना आग्रहाने आणि थोडंसं आम्ही बायपास करू, तो सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून स्नेहजींना विनंती करतो की कथा थोडंसं बोला. खरं तर ऑलमोस्ट कार्यक्रम संपतच आलेला आहे. फक्त 3 कथांचं सादरीकरण बाकी आहे. त्यात आता माझ्या कथाबद्दल काय सांगू. तसं बघायला गेलं तर आयुष्य म्हणजे एक कथांचा संचच आहे. प्रत्येक काही ना काहीतरी घटना घडत असते, त्याला आपण रिॲक्ट होतो, कशा प्रकारे रिस्पॉन्स येतो त्या प्रकारे आपलं आयुष्य पुढे जातं. निगेटिव्ह रिस्पॉन्स दिला तर थोडंसं निराशात्मक आयुष्य जातं, सकारात्मक रिस्पॉन्स दिला तर आयुष्य अजून चांगलं घडतं. तर हीच कन्सेप्ट घेऊन अशाच कथा लोकांपर्यंत सादर व्हाव्या यासाठी या मंचाची स्थापना केली. आणि आता एंट्रीज तर भरपूर आलेल्या आहेत. आय होप पुढच्या वर्षी ह्या 70च्या ऐवजी 700 एंट्रीज येतील. मग गणपती स्पर्धा घेऊ आणि दिवाळी ते चालेल ना. सगळी गणित लगेच सुरू झाली. बॅकग्राऊंड यानंतर मी मनोराबाईंना विनंती करेन की कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन या ठिकाणी करावं. प्रसाद, तुझी जी अवस्था आहे तीच माझी. कारण आभार प्रदर्शनातही कोणालाच आता इंटरेस्ट नाहीये. आता सगळ्यांना पारितोषिक ज्यांना मिळालं आहे त्या कथा ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे. पण हा एक प्रोटोकॉल आहे आणि सगळ्यांचे आभार मानलेच पाहिजे. आभार का मानायचे तर मला असं वाटतं की आजच्या या डिजिटल युगामध्ये तुम्ही सगळ्यांनी म्हणजे मान्यवर आपले अध्यक्ष, परीक्षक, तुम्ही सर्व स्पर्धक, आम्ही सर्व आयोजक ह्या सगळ्यांनी वेळ देणं खूप महत्वाचं आहे. जो वेळ तुम्ही आम्हाला दिला, भरभरून प्रतिसाद दिला आणि आज राहणे इतक्या छान बोलल्या आहेत की ह्या सगळ्या गोष्टी एक मनात तुम्ही ती पॉझिटिव्हिटी घेऊन जाणार आहात. तीच ही ऊर्जा तुम्हाला पुढे नेण्यास भाग पडेल आणि आमच्या पुढच्या सगळ्या ब्लॉक टू ब्लॉकच्या कार्यक्रमांना तुम्ही असाच भरघोस प्रतिसाद द्याल ही आशा व्यक्त करते. ह्या तुमच्या वेळेबद्दल खरोखर आमच्या टीम तर्फे तुमचे सर्वांचे आभार. मान्यवरांचे पण खूप आभार. परीक्षकांनी अगदी भरपूर वेळ देऊन ह्या सगळ्या त्यांच्या परीक्षणावरून तुम्हाला कळलेलंच आहे की किती मायन्यूट त्यांनी ऑब्झर्व केलेल्या होत्या तुमच्या कथा आणि त्याचा निकाल लावलेला नाही म्हणत आहोत. आज निकाल आपण ऐकलेला आहे सगळ्यांनी. आशिष प्लाझाच्या सगळ्या टीमचे, स्टाफचे सुद्धा आभार. बाकी भेटतच राहू आणि हा आपला ऑडिओचा प्रवास असाच चालू राहू दे यासाठी भरपूर शुभेच्छा. दिवाळी येतेय. दिवाळीच्या निमित्ताने पण आपले अनुभव घ्या, आमच्या बरोबर शेअर करा आणि दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. एक 5:22 आपण एक ब्रेक घेऊया. बरोबर 5:22 मिनिटाला आपण इथे भेटूया. तुम्ही किती अटेंटिव्ह आहात हे कळलं मला. 5 मिनिटं आणि 22 सेकंदांनी आपण इथे भेटूया. नमस्कार. मागे आवाज येतोय का मी? नमस्कार.
मी मृण्मयी फडके सत्य घटनेवर आधारित पुढील कथा सादर करत आहे. लेखक वैद्य चिन्मय फडके व गोष्टीचे नाव आहे पूल. नाना मास्तर म्हणजे गावकऱ्यांचे व सर्व विद्यार्थ्यांचे जीव की प्राण. जेवढे कडक तेवढेच प्रेमळ व गावाच्या मदतीसाठी कायम तयार. तरुणपणी भरपूर व्यायाम केल्यामुळे या वयातही त्यांची ताकद अफाट होती. मास्तर कशालाच भीत नसत. स्वतःचा भूतांवर विश्वास नसल्याने जवळपासच्या गावात भूत असल्याची अफवा आली की मास्तर जाऊन त्याची शहानिशा करत व लोकांची भीती घालवत. गावाबाहेर नदीकाठी घाट व शंकराचे मंदिर होते. तिथेच जवळच्या वाड्यांना व गावच्या बाजाराला जोडणारा एक पूल होता. त्यामुळे इथे दिवसा कायम वर्दळ असे, पण अंधार पडल्यावर सहसा कोणी तिथे जात नसे. क्वचित एखादा गावकरी शेताला राखणीला जाताना पुलावरून जायचा. एके दिवशी गावात बातमी पसरली की बापू भूताने झपाटून वारला. घाटावर सर्व अंत्यविधीसाठी जमले. काय झाले, कसे झाले, चर्चा सुरू झाली. पोलीस म्हणाले पंचनामा होऊ द्या, शवविच्छेदन होऊ द्या. गावकरी म्हणाले झपाटलेलं मढ आम्ही गावात पण घेणार नाही. त्यांनी आणखी कोणाला झपाटलं तर लगेच जाळून टाका. बापूची बायको हिराबाई ढसाढसा रडत होती व मुलगी पार्वती हताशपणे कोपऱ्यात बसली होती. बापूचा थोरला मुलगा काशाबा बाहेरगावी गेला होता. सगळा गोंधळ ऐकून शेवटी मास्तरांनी आवाज चढवला, अरे जरा गप्प रहा की, इथे आपला गाववाला वारलाय आणि काय गोंधळ चाललाय. जरा काय झालं ते एकाने नीट सांगा. लख्या सांगू लागला, म्या राखण संपवून पुलावरून निघालो तेव्हा अचानक अंधारात बापूला पळताना पाहिलं. त्याची पैरण पेटली होती. मी हाक मारली पण तो निस्ता झपाटल्यागत पळत होता आणि एकदम गायबच झाला की. नंतर गुरं घेऊन चाललेल्या रामाला तो वाटेत पडलेला दिसला. त्याच्या समद्या अंगावर भाजल्याच्या खुणा, नाकाशी सूत धरलं तर श्वास लागना, अंग निस्तं थंडगार पडलेलं. रामाने घाबरून समद्यांना बोलिवलं. तेवढ्यात जानकीबाई म्हणाली, मला बी मागच्या अवसरा पहाट पुलावर कोळसं आणि सुया टोचलेल्या भावल्या दिसल्या होत्या. तेवढ्यात शिरप्या म्हणाला, मला एकदा रात्री एक चेटकीण डोक्यावर जळतं निखारं घेऊन पुलावर फिरताना दिसली, पण तुम्ही मलाच येड्यात काढाल म्हणून मी बाकी कोणालाच बोललो नाही. काल पण अमावस्या होती, त्यामुळे पहा बुवा विचार करून, सगळ्याचा संबंध जोडून. बापू वारला तो भूताने झपाटल्यामुळेच, नाहीतर पैरण पेटल्यावर शेजारी नदीत जायचं सोडून बापू रस्त्याने का पळत सुटला. सरपंचांचा सवाल ऐकून सगळे शांत झाले. जवळजवळ सर्वांनी माना डोलावल्या. पोलीस निघून गेले. मास्तरांना मात्र हे पटेना, पण ही बोलायची वेळ नसल्याने ते चुळबुळत उभे राहिले. थोड्याच वेळात बापूला अग्नी दिला. हळूहळू गर्दी पांगली. 2 दिवसांनी बापूचा थोरला लेक काशाबा आला, पण त्याने सगळी परिस्थिती पाहून पार्वतीवरच राग काढला. पांढऱ्या पायाची म्हणून हिणवले. पार्वती बिचारी उडघट डोकं लपवून हमसून हमसून रडली. काशाबा रागारागात घराबाहेर निघून गेला. रात्री कधीतरी पिऊन काशाबा घरी आला व ओसरीवरच धक्कन पडला. कोण आहे ती चेटकीन मायला बघतोच असं बडबडत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काशाबाने मास्तरांचे घर गाठले. मास्तर कोणच मदत करायला तयार नाही. चांगला धट्टाकट्टा बाप अचानक मेला. गावानी माझ्या बिगर बापाला जाळलं. बापाच्या मरणाचं कारण कळल्या बिगर जीवाला चैन नाही बघा. त्यात लोक पण चेटूक आणि काय काय बोलायला लागले. खरंच कुणी करणी तर केली नसेल ना. म्हाताऱ्या आईला आणि नवऱ्यानं माहेरी धाडलेल्या बहिणीला कसं जपून या. काशाबा धाय मोकळून रडू लागला. मास्तर त्याच्या पाठीवर हात फिरवीत म्हणाले, तुला असा धीर सोडून घाबरून कसं चालेल. अजून अमावस्येला काही दिवस आहेत. तोवर गावात बाहुल्या सुया कोण विकत घेताय त्यावर लक्ष ठेवू. हिम्मत सोडू नको. पण लोक घाबरले होते. चेटूक पडायला नको म्हणून खूप जण घरावर, गाडीवर, दुकानांवर काळ्या बाहुल्या लावू लागले. असेच दिवस गेले.
एक दिवस पहाटे परसाकडे निघालेल्या जनाबाईंना पुलावर कुंकू टाकलेली काळी बाहुली पडलेली दिसली. त्या तशाच चेटूक चेटूक ओरडत गावात शिरल्या. गावात बातमी पसरली. अमावस्या आठवड्यातच होती. घाबरलेले लोक तिन्ही सांजेनंतर घराबाहेर पडायचे पण धाडस करेनात. पुलाच्या भागात तर जायला कुणी तयार होईना. बाजूच्या वाड्यांमधील लोकही पुलाच्या वाटेने बाजारला येईनात. गावात वाढती भीती बघून मास्तरांनी स्वतःच या प्रकरणाचा छडा लावायचे ठरवले. अमावस्येला मास्तरांनी संध्याकाळी रोजच्या प्रमाणे देवासमोर बसून नित्यपाठ म्हणला. मनाशी निश्चय केला. एका हातात पांढरीची काठी व एका हातात बादली घेऊन ते बाहेर पडले. अंधार पडेपर्यंत नदीकडे पोचले. त्यांनी नदीतून बादली भरून पाणी आणले. जवळून बघता यावे म्हणून गोंगडी झाकून झाडीत डबा धरून बसले. मध्यरात्र झाल्यावर त्यांना लांबून पुलापलीकडून एक स्त्री आकृती येताना दिसली. ती कपडे काढून नदीतील पाण्यात उतरली. तोंडाने काहीतरी विचित्र उच्चार चालू होते. ती तशीच बाहेर आली. चढून पुलावर आली. रात्रीच्या शांततेत मास्तरांना स्वतःच्या वाढलेल्या श्वासांचा आवाज जाणवत होता. त्यांनी काठीवरची पकड मजबूत केली. सावध बसले. ती उग्र भेसूर दिसत होती. गळ्यामध्ये काळ्या मण्यांची माळ, विवस्त्र देहावर कुंकू पसरवलेले, मोकळे केस वाऱ्याने पिंजारले होते. डोळे मोठे करून तोंडाने काहीतरी अगम्य भाषेत अभद्र उच्चार चालू होते. तिने दोन्ही हातात काळ्या बाहुल्या घट्ट आवळून पकडल्या होत्या. ती हाताने लयबद्ध हातवारे करीत होती. डोक्यावर एका शेगडीत पेटते निखारे होते. त्यांच्या ठिणग्या वाऱ्याबरोबर कडकड आवाज करत उडत होत्या. ती आणखी जवळ आली. तिने पुलाच्या अलीकडे येऊन एक प्रदक्षिणा पूर्ण केली व ती उलटी वळली. मास्तरांनी तिला 5-6 पावले दूर जाऊ दिले. तिची पाठ होती. मास्तरांनी मनात हनुमानाचे नाव घेतले व झपकन उठले. 2 ढंगात तिला गाठले व बादली तिच्या डोक्यावर उपडी केली. थंड पाण्याने निखारे विझून चुरचुरले. धुराचा व वाळफेचा मोठा लोट उठला. ती अचानक झालेल्या हल्ल्याने विचकून पुलावर पडली व हातातील काळ्या बाहुल्या खाली पडल्या. त्यांनी तिच्या विवस्त्र देहावर पटकन घोंगडी टाकली आणि काठीचे 2-3 तडाखे लावले. आय ग मेले, वाचवा! जोरात किंकाळी घोंगडी. तिने घाबरत घोंगडी अंगाभोवती सावरून घेतली व उठून पळू लागली. मास्तरांनी पायात काठी घालून तिला पाडले व खेकसले. कोण आहेस तू? इथं काय चाललंय? रडवेल्या तिने हातानेच नको नको केले. मास्तरांनी परत हवेत काठी उगारली तसे मास्तरांचे पाय धरून ती म्हणाली, सांगते सांगते मास्तर, पण मारू नका. मी पार्वती, बापू परवाची लेक. मास्तर, सगळं सांगते, पण गावात कुणाला कळू देऊ नका. दया करा, माझ्यामुळे घरच्यांना गाव वाईट टाकेल. मास्तरांच्या चेहऱ्यावर चीड, दुःख, आश्चर्य अशा संमिश्र भावना अनावर झाल्या. नाही सांगणार कुणाला, पण मला सगळं खरं कळलं पाहिजे. खोटे बोलू नकोस. ती मान खाली घालून सांगू लागली. बापानं कर्ज काढून लगीन करून दिलं, पण लग्नानंतर 3 महिन्यात सासरं शेतात पडून डोक्याला मार लागून वारले. पुढच्याच महिन्यात आमची दुपटी म्हस साप चावून मेली. लग्नाला बरंच झालं आणि दिवस बी गेले नव्हते अजून, त्यामुळे धनी आधीच कावलेला. त्यात एक दिवस सासूला खोकल्यातून रगत पडू लागलं. त्यांनी पांढऱ्या पायाची म्हणून समजा राग माझ्यावर काढला. माझ्या मालकानं लई मारलं मला आणि घराबाहेर हाकलून दिलं. माहेरी आल्यावर गावात लोकांनी बोलून बोलून जीव नको केला. मागच्या उरसात एका मांत्रिकाने उपाय सांगितला. म्हणला, जर मी सांगेन ते करशील तर नवरा परत घरात घेईल. मांत्रिकाने तिला सांगितले होते की दर द्वादशी ते अमावस्या मध्यरात्री नदीत न्हायचे. तसेच बाहेर येऊन मंत्र शपथ डोक्यावर निखारे घेऊन नदीला प्रदक्षिणा घालायच्या. असे 5 अमावस्या केले की वशीकरण पूर्ण. त्या अमावस्येला नेमका बापू, तिचा बाप, राखणीवरून पुलाच्या वाटेने लवकर परत निघाला. पार्वतीची 5वी प्रदक्षिणा चालू होती. बापूला अचानक समोर आलेला बघताच निर्वस्त्र पार्वती पळत सुटली. डोक्यावरचे निखारे खाली पडले व बापूचे घोंगडे पेटले. पार्वतीने कसेबसे लुगडे गुंडाळले व ती मदतीला आली, पण नजरानजर होताच बापूने चेहरा ओळखला.
आपल्या पोरीला या अवस्थेत बघून त्याला धक्काच बसला. पारू, माझ्या पोरी थांब, मला काय झालं ते सांग तरी. पण पार्वती भीती व लाजेने चूर होऊन पळत सुटली. अचानकपणे मानसिक धक्का बसलेला बापू लेकीला काळजीने आर्त हाक देत तिच्या मागे पळू लागला. पण पार्वती मागे न बघता पळून गेली. पळून दमलेला बापू अचानक थांबला. त्याला चक्कर आल्यासारखे झाले. अचानक ताठ झाला. त्याने ओठ दात आवळून धरले. दोन्ही हात छातीवर गच्च दाबून धरले. पाय लटपटून त्याचा तोल गेला व तो खाली पडला. त्याने पळणाऱ्या लेकीवर हताशपणे शेवटची नजर टाकली. दृष्टी मंद होत चालली होती. एक दीर्घ उच्छ्वास सोडून त्याच्या शरीराने 2-3 छोटे झटके दिले आणि सर्व हालचाली कायमच्या थांबल्या. धन्यवाद. यानंतर आपण ऋतुराज यांना विनंती करतो की त्यांनी आपली कथा यापुढे सादर करावी. सर्वांचे मी आभार मानतो, परीक्षकांचे आणि AMWचे जे आमचे मार्गदर्शक आहेत सर्वांचेच आभार. आणि विशेषतः मी सूरजलाही त्याचे आभार कशासाठी मानतो की मी जे ऑडिओ बुक्स सुरुवातीला करायचो त्यावेळेला पूर्ण माझं सुरुवातीला जी म्हणजे अडखळा यायचो वगैरे त्यामध्ये त्यांनी बऱ्याच वेळा मला सुधारलेलं आहे, म्हणजे सुधारणा सांगितलेलं आहे. आणि माझं शांतपणे एवढं माझ्या आयुष्यामध्ये दुसऱ्याकडे ऐकून घेतलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मला सर्दी झालेली आहे, त्यामुळे समजा मध्ये जर हे झालं तर तो व्हॉइस मॉड्युलेशनचा प्रकार नसून तो गोष्टीचं नाव आहे सरेनिटी रिसॉर्ट. एक गेट टुगेदर भावनांचं. अरे हो हो, अगदी जवळ पोहोचलोय गुगल मॅप प्रमाणे. फक्त तो कदाचित आधीच्या डाव्या वळणाने सगळा घोळ केला असणार. हो हो हो, डाउनलोड केलाय मॅप. आलोच, 10-1 मिनिटात पोहोचतो. किर्ण काळोखात धीरज गाडी हळूहळू अंदाज घेऊन चालवत मोबाईलवर बोलत होता. आजूबाजूला गुडुप्प अंधार. फक्त त्याच्या समोर तेवढी त्या गर्द झाडीची कमान त्याच्या कारच्या हेडलाईटमुळे दिसायची. वळणावळणाच्या त्या कोकणच्या रस्त्यावर त्या रात्री गेला 1 तास तो भरकटला होता. मोबाईलची रेंज नाही, अमावस्येची रात्र, अनोळखी प्रदेश आणि त्यात गुगल मॅपची गुगली. आणि बाहेर रस्ता विचारायला कुत्रा देखील नाही. कुणाच्याही तोंडचं पाणी पळेल अशी शांतता चिरत जाणाऱ्या फक्त 2 गोष्टी. तो रातकिड्यांचा आवाज आणि त्याच्या SUVचा हेडलाईट, जो त्या नागमोडी रस्त्याचा पाठलाग गेला 1 तास अथक करत होता. एखाद्याला असं वाटेल हा पाठलाग कधीच संपणार नाही. त्याचे मित्र रिसॉर्टवर दुपारीच पोहोचले होते. धीरजची गाडी घाटात पंक्चर झाल्यानं त्याला आधी तसं न करायचं ठरवूनही कोकणच्या त्या अंधारी अनोळखी प्रदेशात ड्राईव्ह करावं लागत होतं. कोणी अन्य जर गाडीत असता तर त्या व्यक्तीला अशा त्या भयान स्थितीत दिलासा दिला असता फक्त एका गोष्टीनं, धीरजच्या त्या परिचित धीर गंभीर वृत्तीनं. आले हो साहेब आले, आम्ही तर आशाच सोडून दिली होती तू आज पोहोचण्याची. त्याला रिसॉर्टच्या आत गाडी पार्क करताना पाहून उमेद पळत पळत येऊन त्याला मिठी मारत म्हणाला, ये असा इकडून या वाटे. बाहेरून काही कल्पनाच येत नाही रे, या अशा जंगलात इथं असं हे रिसॉर्ट असेल. त्या रिसॉर्टच्या कल्पक व आजूबाजूच्या वातावरणाला पूरक अशा कल्पक बांधणीला निहाळत हॉलमध्ये प्रवेश करत धीरज म्हणाला. धीरज हॉलमध्ये येताच संयम, प्रशांत, आनंदिनी त्याचं स्वागत करायला उठले. साल्या आज इतक्या वर्षांनी भेटतोयस, प्रशांत म्हणाला. अरे तुझ्या बरोबर आशा पण येणार होती ना, आनंदिनी. धीरज, अरे हो तिची आई जरा सिरियस आहे,
पण आत्ताच फोन आला होता तिचा, काळजीचं काही कारण नाही आता, आनंदीने उत्तरली. कॉलेज संपून गेल्यावर त्यांचा हा 25व्या अॅनिव्हर्सरीचा गेट टुगेदरचा हा बेत काही ना काही कारणामुळे अनेक वेळा बारगळला होता. बरेच जण व्हॉट्सअपवर अगदी चिडीचूप असायचे गेट टुगेदरचा विषय निघाल्यावर. फक्त आशा, उमेद, प्रशांत, आनंदिनी, धीरज आणि संयम हे तेवढे उत्साही निघाले. कसंही करून भेटायचेच, मग आता कितीही जण जमू असं ठरवून शेवटी 1.5 वर्षाच्या प्लॅनिंग नंतर ते आज भेटत होते. आशा आली असती तर मस्त झालं असतं यार. पण ठीक आहे, पुन्हा कधी. तिची गाणी प्रत्यक्ष ऐकायला ज्या मजा आली असती. फार छान टर्न घेतला नाही तिच्या लाईफनी ते सगळं झाल्यावर. आणि प्रत्येकाला आयुष्य कुठं आणून ठेवेल आणि कुठं घेऊन जाईल याचा काही नेम नाही. इथे उमेद आता सर्वांसाठी दुसरी बियर त्यांच्या ग्लासमध्ये न फेसाळता नेम करून घेण्याच्या प्रयत्नात अगदी एकाग्र. अरे एवढी एकाग्रता अभ्यासात दाखवली असतीस तर आज इस्रो मध्ये काम करत असतास. स्वप्न होतं ना तुझं ते. धीरजचा सहज टोना उमेदला. उमेद ग्लासेस सर्वांसमोर ठेवत, वक्त से पहले और किस्मत से ज्यादा. कुठल्या ट्रकच्या मागे अडकला होता आज ट्रॅफिक मध्ये येताना. आनंदीनी उमेदचं वाक्य मध्ये सोडत या पाचकळ कोटीवर सर्वजण अगदी खळखळून हसले. हे सर्व अगदी क्वचितच एकमेकांना भेटायचे. आणि एक अगदी विलक्षण आणि वेगळी गोष्ट म्हणजे हे सगळे जेव्हा जेव्हा भेटले त्यानंतर त्यांना जवळजवळ प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या आयुष्यात कठीण प्रसंग आले. त्यांना तोंड देताना ते वैयक्तिकरित्या फक्त एकटे नव्हते. म्हणजे तो किंवा ती हे जणू त्या भेटीमधून काहीतरी घेऊन गेले स्वतःबरोबर, ज्यामुळे त्यांची जगण्याची जिद्द, उमेद जणू दसपट झाली त्या प्रसंगांना तोंड देताना. आजच्या या भेटीत ते सर्व हे असे वेगवेगळे अनुभव शेअर करत होते. बाहेरून येणारी गार हवा, गर्द ओल्या झाडीचा गंध घेत ते बोलत होते. सुरुवातीला बेढंग असणारा बाहेरून येणारा बेडक्यांचा, रातकिड्यांचा आवाज आता एका लयीत येत होता, जणू जुगलबंदी चालू आहे. संयम म्हणाला, मला वाटतं की आपण असे जेव्हा एकत्र येतो ना, असं वाटतं की या आपल्या वाईटनी काही वेगळीच दिशा, एक पॉझिटिव्हिटी मिळाली आयुष्याला. संयमच्या या बोलण्यावर सर्वांनी होकारार्थी मान हलवून चिअर्स असं म्हणत एकच आवाजात दुजोरा दिला. इतक्या वेळ शांत बसलेल्या प्रशांतला आनंदिनीने विचारलं, अरे तू बोल ना. एक विचार, म्हणजे कसं सावरलंस स्वतःला या सगळ्यातून. सॉरी, म्हणजे तुला वाईट वाटणार असेल तर सोडून दे. कोरोनानं प्रशांतचं सगळं कुटुंब अगदी मुलांसहित त्याच्याकडून हिरावून घेतलं होतं. आनंदिनीच्या या प्रश्नावर तो शांतपणे हसला. त्यात खेद किंवा निराशा नव्हती. तो म्हणाला, झालं असं की अगदी संयमच्या शेरोशायरीच्या भाषेत बोलायचं तर रंज से खूगर हुआ इंसान तो मिट जाता है रंज, मुश्किलें मुझ पर पड़ी इतनी के आसान हो गई. आनंदिनी, उमेद, धीरज, संयम या सर्वांनी त्याचं शेवटचं वाक्य, गालिब चाचांचा तो आवडता शेर एका सुरात पूर्ण केला. आनंदिनी बोलली, खरोखर रंज म्हणजे दुःखाचा अतिरेक झाला तर मग नंतर सगळं काही सुखर, सोपं आणि आसा वाटायला लागतं. आणि मग सहन करणे वगैरे शब्दच नाहीसे होतात मनकोशातून. आणि राहतो तो स्वीकार, आनंदाने स्वीकार, नकारात्मक नाही. असा स्वीकार ज्यात आशाही असते, नवीन उमेद, शांतता, धैर्य, सर्व काही असतं. त्यालाच म्हणतात ना सरेनिटी. रिसॉर्ट मधील हॉलच्या कोपऱ्यातला
त्या छोट्या नेमप्लेटकडे पाहत आनंदिनीनं ते शेवटचं वाक्य उच्चारलं. ए बाई, तू पण त्या बाहेरील विद्वानांना सामील होतेस का तत्वज्ञानांच्या चर्चेत? धीरजने तिचा पाय खेचत मिश्किरीने विचारलं. बाहेरील बेडकांचा आवाज आता हळूहळू मंदावत होता. गप्पा रंगत रंगत पहाटेचे 4:30 कधी झाले कुणालाच कळलं नाही. चला झोपायला हवं थोडं तरी. कुठल्या खोलीत जाऊ? प्रशांत म्हणाला. रूम नंबर 202. एक आवाज. काहीतरी काय, इथं फक्त 5 रूम्स आहेत. कसला नंबर? प्रशांत. रूम नंबर 202. परत तो आवाज. सर्वजण एकमेकांकडे प्रश्नार्थ अर्थाने पाहतात. मिस्टर श्रीकांत पुराणिक, रूम नंबर 202. तो आवाज परत काही वेळाने. हॅलो, गुड मॉर्निंग. त्याला नर्स हळूच आवाज देऊन उठवत म्हणते. श्रीकांत डोळे उघडून आता खोलीत डाव्या बाजूला नजर फिरवतो. तो सलाईनचा स्टँड आणि ती नर्स पाहून त्याला कळून चुकतं आपण कुठे आहोत. दारात डॉक्टर येतात आणि म्हणतात, चला मिस्टर श्रीकांत, झोप झाली ना शांत? लेट्स डू इट, डोंट वरी एट ऑल. डॉक्टर आत येऊन श्रीकांतची पाठ थोपटतात. एका मोठ्या रिस्की ऑपरेशनच्या आधीचा तो दिलासा असतो. मिस्टर श्रीकांत पुराणिकांना अगोदरच मागच्या आठवड्यापासूनच कल्पना दिलेली असते की हे एक गंभीर आणि अगदी जीवावर बेतणारं ऑपरेशन यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी आहे. ती नर्स त्याला लांबलचक पॅसेज मधून व्हीलचेअर वरून घेऊन जाताना एखाद्या विपश्यी सारखा भाव श्रीकांतच्या चेहऱ्यावर झळकू लागतो. त्याला आता परिणामांची भीती, चिंता काही नव्हतं. या सर्व गोष्टींच्या पलीकडची अवस्था गाठली होती त्याच्या मनाने. एकदम सिरीन वाटत होतं त्याला. त्या रिसॉर्टच्या नावाला साजेल असा तो भाव होता. होय, ते रिसॉर्ट ज्यात तो गेली एक रात्र राहिला होता अतिपरिचितांबरोबर, ज्यांचा चेहरा आता त्याला स्पष्ट आठवतही नव्हता. फक्त आठवत होता तो संवाद, त्या गप्पा, तो शेवटला शेर. ऑपरेशन थिएटरच्या बेडवर त्याला पहुडण्यासाठी ती नर्स मदत करताना म्हणाली, तुम्ही तर एकदम फ्रेश दिसता श्रीकांतजी. बेडवर पडल्यावर जवळच्या स्टँडवर ऑपरेशनची हत्यार सामग्री चेक करण्यात मग्न असलेल्या त्या नर्सला श्रीकांतने विचारलं, तुमचं नाव काय? शांतपणे वळून स्मितहास्य करत ती उत्तरली, माझं नाव आशा. आणि याच आशादायी नोटवरती कार्यक्रमाची सांगता झाली आहे असं मी जाहीर करतो. रात्रीचे 7:57 होते. ट्रॅफिक मधनं रस्त्याकडून स्वतःच्या घरी. जर आपण बरोबर आला असाल तर इथे आसपास वैशाली आहे, जेवण करून घरी जा. नसेल तर कुकर लावा, स्वतःच्या घरी जा, जेवण करा, आराम करा. उद्या शनिवार आहे, परवा रविवार आहे, छान एन्जॉय करा. आणि सोमवारपासून पुन्हा एकदा झंकार स्टुडिओमध्ये जाऊन शिक्षण घ्या आणि रेकॉर्डिंग सुरू करा. धन्यवाद.